संसदेत गळती लागली तर आश्चर्य वाटायला नको अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे। संसदेतील गळतीवरून संजय राऊत यांनी खोचक टीका केली आहे। अयोध्येच्या राम मंदिरालाही गळती लागलेली आहे असं संजय राऊत म्हणाले। तर संसदेमध्ये गळती लागली तर त्यामध्ये मोठं आश्चर्य काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। राज्यामध्ये लोकनियुक्त सरकार नाही म्हणूनच मुंबईची दुर्दशा झाल्याचा हल्लाबोल सुद्धा संजय राऊत यांनी केला आहे। तर नवीन संसद भवन परिसरामध्ये पाणी साचलेलं होतं काल, तेव्हाची दृश्य समोर आलेली आहेत आणि त्यावरून संजय राऊत यांनी निशाणा साधलाय। तर मुंबईच्या स्थितीवरून सुद्धा संजय राऊत यांनी सरकारवर आरोप केले। ज्या संसदेला एक इतिहास असताना फक्त आपल्या अहंकाराने हट्टापायी एक नवी इमारत उभी केली आणि ती सुद्धा आजही तिथे खासदार गुदमरलेल्या अवस्थेत काम करतात। म्हणजे हा पहिला पाऊस नाही, या आधीच्या पावसाळ्यात संसदेला गळती लागली होती। अयोध्येचं राम मंदिर बांधलं त्यालाही गळती लागली। अयोध्येचं राम मंदिर बांधलं त्यालाही गळती लागली, तेही काम नीट झालं नाही। आपापल्या ठेकेदारांना कामं द्यायची तर रस्ते आणि पुलांपर्यंत नाही तर संसदेच्या इमारतीपर्यंत पोहोचला असेल। मुंबईची अवस्था पहा, तर या देशाची मुंबई महानगरपालिकेमध्ये लोकनियुक्त राज्य नसल्यामुळे नगरसेवकांचं मुंबईचे रस्ते, मुंबईची दुर्दशा, नागरी सेवा अशी दुर्दशा उडवली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।